काल होती वटपौर्णिमा. आता वटपौर्णिमा म्हटलं की सकाळी सकाळी सगळी कामं जी आहेत ती आपल्याला पटकन आवरून घ्यावी लागतात. आज पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला होता म्हणून सकाळी लवकर स्वयंपाकाला लागलेले होते. तोपर्यंत इकडे आईने पूजेचं ताटसुद्धा रेडी केलेलं होतं. स्वयंपाक वगैरे आवरला आणि मग मी सुद्धा छान अशी तयार झाले. आता तुम्ही कोणताही लूक करा पण तो गजऱ्याशिवाय मात्र अपूर्णच राहतो. तर केसांमध्ये छान असा गजरा लावून घेतला आणि मग फायनली मी सुद्धा रेडी झाले. इकडे पूजेचं ताटसुद्धा छान असं तयार करून घेतलेलं होतं आणि आज सकाळी येतना आईंची चाललेली होती देवपूजा. आज देवपूजेसाठी येतना आम्हाला एवढी जास्त फुलं भेटलेली होती आणि ती पाहून येतना मन अगदीच प्रसन्न होऊन गेलं. त्यानंतर मग आम्ही आलो वडाची पूजा करण्यासाठी आणि येतना ही पूजा नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी आपण करत असतो. 7 जन्मी हाच नवरा आपल्याला भेटो म्हणून आपण ही पूजा जी आहे ती करत असतो. आज येतना मला खरं तर दुसरी साडी वेअर करायची होती पण पावसाचं वातावरण बाहेर जास्त होतं त्यामुळे म्हटलं चला आपण काठपदरमध्येच एखादी साडी जी आहे ती वेअर करूयात. आता पूजा वगैरे केली आणि त्यानंतर मग थोडेसे फोटोज वगैरे काढले. आता एवढं छान आपण तयार झालोय म्हटल्यावरती थोडे फोटो सेशन तर बनतंच. आता येतना खूप जास्त भूक लागलेली होती कारण की सकाळपासून आमचा उपवासच होता आणि त्यात पुरणाचा स्वयंपाक होता म्हणून म्हटलं चला सगळ्यात आधी जे आहे ते आपण जेवण करून घेऊयात कारण की सकाळपासून उपवास होता त्यामुळे काहीच खाल्लेलं नव्हतं. तर चला भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.